असा आहे की कुठलाही समाज राहिलेला नाही की त्याच्यापासून वंचित राहिलेला आहे. सर्व समाजांना संधी देऊन नोकरी देण्याचं किंवा त्यांना पुढे आणण्याचं काम आबाजींनी केलेलं आहे. बरोबर. स्वच्छ गाव हरित ग्राम करण्याचा आमचा एक तो उद्देशच होता अच्छा. आणि ती थीम घेऊनच आम्ही पुढे निघालेलो. छोट्याशा रोपट्याचं वटवृक्ष करण्यात हा एस.आर. साहेबांचा मोठा वाटा होता. त्या अडचणी मला ग्रामपंचायतमध्ये भासवत होत्या आणि हे पूर्ण करण्यासाठीच मी या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवत आहे. त्या माध्यमातून आम्ही गावातील अंतर्गत रस्ते आणि गटर्स ह्याची आम्ही व्यवस्था चांगल्या पद्धतीने करू शकलो. कोणतंही काम आम्ही घेऊन गेलो आणि ते पूर्ण नाही झालेलं असं कधीच होत नाही. आमच्या गावामध्ये कोणतंही असं भरघोस काम झालेलं नाही किंवा निधी कुठलाही असा भरघोस आलेला नाही. सगळ्यात काही गृहिणी नसतात, बरोबर. आणि ज्या असतात त्यांचा कलागुणांचा वाव दिला पाहिजे आणि ते पुढे आले पाहिजे. जिल्हा परिषद शाळा एक आदर्शवत शाळा व्हावी असं एक आमच्या दृष्टिकोनातून प्रयत्न राहील. सकाळी 4 वाजता उठतो. उठल्यानंतर माझं डेली 1 तास रनिंग असतं. हे पॅकेट बंद खाण्यामुळं आपल्या शरीरावरती काय परिणाम होतोय ह्याचा एक माणसांना अवेअरनेस नाही. कुणाला काय अडचण असेल गावात किंवा काय असेल हा प्रॉब्लेम सुद्धा त्यांच्याजवळ आबाईंच्या जवळ घेऊन येत होती लोक. ते सुद्धा आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे डिजिटल कोल्हापूर. जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या ज्या नेतृत्वांची मुलाखत घेतो आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. त्यांचं बालपण, त्यांचं शिक्षण, त्यांचं राजकीय करिअर या सगळ्यांबद्दल मी चर्चा करतो आहे त्यांच्याशी आणि त्यांचं व्यक्तिमत्व तुमच्यासमोर खुलं करण्याचा प्रयत्न करतो आहे. सध्या मी पारडी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आलेलो आहे आणि मी सध्या आहे सचिन विश्वासराव पाटील यांच्यासोबत. गोकुळचे संचालक आणि माजी चेअरमन विश्वास नारायण पाटील यांचे आबाजी यांचे ते सुपुत्र आहेत आणि शिरोली तुम्हाला गावचे ते लोकनियुक्त सरपंच आहेत. सचिन पाटील साहेब, पहिल्यांदा तुम्ही वेळ दिलात आम्हाला त्याबद्दल आधीच मी तुमचा आभार मानतो. नमस्कार. नमस्कार. मी तुमच्या राजकीय करिअरकडे नंतर येईल, तुमच्या राजकीय कारकिर्दीकडे नंतर येईल. मी पहिल्यांदा तुमच्या बालपणाकडे जाणार आहे, कारण तुम्ही आबाजींचे ज्येष्ठ सुपुत्र आहात आणि ते असताना तुम्ही बालपणापासून राजकारण बघितलेलं आहे. शिरोली तुम्हाला हे पंचक्रोशीतलं फार मोठं आणि महत्त्वाचं गाव आहे. काय तुमचं बालपण कसं होतं, कसा प्रभाव पडला त्या गोष्टींचा? बालपण माझं इथं शिर्लीतच गेलं. बरं. मी शाळेला सुद्धा शिर्लीतच होतो. प्राथमिक माझं शाळेचं शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, हे गावामध्येच माझे झालेलं. अच्छा. आणि उच्च शिक्षणासाठी मग परत इथं सोय नसल्यामुळे आम्हाला कोल्हापूरला जावं लागत होतं. बरोबर. त्यामुळे मी कोल्हापूरला उच्च शिक्षणासाठी परत गेलो. कॉलेज कुठलं तुमचं? कॉलेज न्यू कॉलेज होतं. न्यू कॉलेजला शिकलात? होय. अच्छा. आणि डिग्री कुठली? माझी BA झालेला आहे. BA झालेला आहे. विषय? विषय समाजशास्त्र आहे. अच्छा, समाजशास्त्रात काम केलं आहे आणि म्हणून पुन्हा तुम्हाला आता समाजातच यायचं आहे काम करायला. शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा घरात एक तर राजकारणाचा वारसा आणि हे पंचक्रोशीतलं महत्त्वाचं गाव आणि राजकीय केंद्र असलेलं गाव आहे. राजकारणाकडे ओढा होता तेव्हा त्या काळात? त्या काळात असा एवढा ओढा नव्हता. म्हणजे शिक्षणाकडे थोडं लक्ष आणि जास्त म्हणजे खेळामध्ये माझा जास्त ओढा होता. स्पोर्ट्समध्ये? स्पोर्ट्समध्ये. बरं. कुठल्या खेळात? बरेच मी जिम्नॅस्टिक खेळत होतो. बरं. 1992ला मी जिम्नॅस्टिकसाठी युनिव्हर्सिटीमध्ये 1 महिना मी तिथं राहून जिम्नॅस्टिकचं प्रॅक्टिस केलेलं होतं. अच्छा. म्हणजे त्यावेळी पिराजीराव घाडगे ट्रस्ट मार्फत गावात कॅम्प ठेवलेला होता आणि ते कॅम्पमधून आमची निवड झालेली होती. आणि ती माझी तिथं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये 1 महिना मी तिथं 1992ला राहून मी ते ट्रेनिंग पूर्ण केलेलं होतं. अच्छा. 1 महिना ट्रेनिंग तुम्ही पूर्ण केलं? होय. विद्यापीठा थ्रू? होय, विद्यापीठामध्ये. अच्छा. मग खेळात करिअर करावं असं काय डोक्यात होतं सुरुवातीला तुमच्या? नाही, असं काय डोक्यात नव्हतं, पण स्पोर्ट्समॅनशिप माझी होती चांगली. अच्छा. आणि मी चांगल्या पद्धतीने खेळत होतो. क्रिकेट तर मी अतिशय चांगले खेळत होतो. अच्छा. आणि या पंचक्रोशीत क्रिकेट खेळत असताना प्रत्येक गावामध्ये जाण्याचा मला योग आला. बरोबर बरोबर. त्या गावामध्ये गेल्यानंतर त्या गावातील खेळणारी मुलं असतील त्यांच्याशी मैत्री झाली आणि ह्या मैत्रीचा मला पुढच्या राजकारणामध्ये सुद्धा बराचसाच उपयोग होणार आहे. अच्छा. आणि त्यांच्याशी माझी चांगली नाळ जुळलेली आहे, कारण मी गेलो तर ते प्रत्येक मुलं मला येऊन सांगतात की तुम्ही माझ्याबरोबर क्रिकेट खेळायला होता पूर्वी. म्हणजे त्या आठवणी मला त्यांच्या लक्षात आहे अजूनही. मग हे असं म्हणतात की खेळातनं नेतृत्व उभं राहतं. तुमच्या उद्याच्या नेतृत्वाची नांदी ही खेळामध्ये तुम्हाला दिसते असं तुम्हाला वाटायचं आहे? त्या काळात कधीच असा विचार डोक्यात आला नाही की बाबा भविष्यात आपल्याला एक नेतृत्व म्हणून पुढे यायचं आहे गावात? नाही, कसं व्हायचं, कॉलेज जीवनात असताना ह्याच्या इलेक्शन असायच्या कॉलेजच्या, जीएसच्या इलेक्शन असायच्या. त्या इलेक्शनमध्ये मी एकदा प्रयत्न केलेला होता. म्हणजे सुरुवात मी करणार होतो, पण आमचे मित्र रणजित पाटील मुदाळजे ते मला विचारले की तुम्ही उभारणार आहे का? अच्छा. तर मी त्यावेळी सांगितलं की इच्छुक आहे, पण रणजित म्हटलं मी उभारणार आहे, मला संधी देता का तुम्ही? ठीक आहे म्हटलं, मी संधी देतो म्हटलं आणि मी त्यांना पाठिंबा दिला त्यावेळी. अच्छा.
अरे तुम्ही मैत्रीसाठी तुम्ही माघार घेतलीत. होय होय. अच्छा. आता मग हे सगळं कॉलेज पूर्ण झाल्यानंतर आपण जेव्हा मॅच्युअर अवस्था आपण ज्याला म्हणतो, कॉलेजच्या काळामध्ये आपण पूर्णतः मॅच्युअर नसतोच. हम्म. बऱ्याचदा युवावस्थेमध्ये आपल्याला निर्णय घेण्याची बऱ्याचदा म्हणजे समज नसतेच. नसते, बरोबर. प्रत्येकालाच नसते ती. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण एक युवावस्थेमध्ये प्रवेश करतो खऱ्या अर्थानं, तेव्हा आपल्याला राजकीय क्षितिज खुणावत असतात. विशेषतः ज्यांना राजकीय वारसा आहे अशी माणसं. बरोबर. आपल्याला तर राजकीय वारसा फार मोठा आहे. जिल्ह्याभरामध्ये आपल्या घराण्याला ओळखलं जातं. हा वारसा काय आहे नेमका ते जर मला एकदा सांगा. मला समजून घ्यायचा आहे तो आणि आमच्या दर्शकांना सुद्धा दाखवायचा आहे. कसं आहे, आमच्या वडिलांचे गेले 40 वर्ष कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ बरोबर. गोकुळच्या माध्यमातून त्यांनी बरंचसं काम केलेलं आहे. हं. त्यांनी बघितलं तर गोकुळमध्ये वासरू संगोपन योजना बरोबर. ही त्यांनी चालू केली हं. आणि ती आज एवढ्या चांगल्या पद्धतीने चालू आहे की शेतकऱ्यांना त्याचा वासरू संगोपन ज्यावेळी करतो हं. त्यावेळी ते वासरांची पुढची पैदास जी होत असते हं. ते त्यांना एक बेनिफिट असते बरोबर. की बरोबर. त्यातून त्यांचा आर्थिक फायदा होत असतो. बरोबर. ह्या अशा योजना किंवा ह्या संबंधित संस्थेच्या योजना असतील हे पोचवण्याचं काम हे मी बरेच वर्ष बघत होतो की आबाईंच्या माध्यमातून हं. की गावागावात जाऊन संस्थेना व्हिजिट देणे हं. हं. किंवा संस्थेच्या काय अडीअडचणी असतील तर पहाटे लवकरच म्हणजे 6-7 वाजताच लोक त्यांच्याकडे या भेटायला सुरुवात असायची बरोबर. आणि त्या माध्यमातून ते लोकांचे प्रश्न सोडवत जायचे. हं. नेहमी मी बघितलं तर सकाळी उठल्यानंतर बघितलं तर दारात लोक असायचे, लोकांची रीग असायची. रेग असायची हां. आणि आपले प्रश्न घेऊन संस्थेचे अडीअडचणी असतील हे सोडवण्याचं काम ते करत होते. हं. आणि बरेच वेळा आम्ही बघितलं की कुणाला काय अडचण असेल गावात किंवा काय असेल हा प्रॉब्लेम सुद्धा त्यांच्याजवळ आबाईंच्या जवळ घेऊन येत होती अच्छा. लोक. ते सुद्धा आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे. अच्छा, मग तुमचं राजकीय प्रशिक्षण सुरू होतं त्या काळामध्ये. हां. खरं तुम्ही बघत होता, शिकत होता गोष्टी. बरोबर. मला सांगा की दुग्ध क्रांती ही आपल्या भारतामध्ये प्रचंड मोठी क्रांती मानली गेली. वर्गीस कुरियन यांनी ती सुरुवात बरोबर. केली त्या सगळ्या क्रांतीची. आणि आज आपण बघतो की कोल्हापूर जिल्हा हा मुळातच कृषीप्रधान असल्यामुळे इथं नद्या आणि कुरणांची संख्या फार चांगली असल्यामुळं बरोबर. दुग्धोत्पादन चांगलं झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यात झालेली क्रांती तुम्ही बघितलीत किंवा म्हणजे आधीच्या काळामध्ये तुम्ही जेव्हा लहानपणी बघितलं असेल की शेतकऱ्यांची परिस्थिती फार बिकट असायची होय. आणि आता त्यांच्यात बदल झाला आहे. हा बदल तुम्ही बघितलाय? एखादं उदाहरण सांगू शकाल? नाही, कसं होतंय आता पूर्वी बघितलं शेतकरी त्या पारंपरिक ह्याच्यात एक जनावरांवरती किंवा 2 जनावरती समाधानी होता. बरोबर. पण आजकाल बघितलं तर ते व्यावसायिक दृष्टिकोन त्यांनी स्वतः ठेवलेला आहे शेतकऱ्यांनी. बरोबर. आणि जो शेतकरी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून पुढे निघालेला आहे हं. त्याला बराचसाच ते संस्थेच्या माध्यमातून फायदा झालेला आहे. अच्छा. म्हणजे दुग्ध व्यवसाय म्हणून त्यांनी स्वीकारला. हं. ते आज बघितलं तर त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. बरोबर. त्यांना सर्व्हिस किंवा नोकरी करण्याची गरज नाही आहे. हं. ते स्वतःच्या पायावरती उभा राहिलेले आहेत शेतकरी. अच्छा. आणि शेतकऱ्यांचा एक बघितलं तर ह्या दुग्ध व्यवसायामुळं अतिशय फायदा त्यांचा झालेला आहे. अच्छा. हा पण बघितलेला आहे की बघितलाय. झालेला फायदा. मी थोडंसं दुसऱ्या प्रश्नाकडे जाईन. मी आबाजींचा वारसा या विषयावर मी आता पहिला प्रश्न तुम्हाला विचारला होता. मी पुढचा प्रश्न पण तोच विचारणार आहे. कोल्हापूरमध्ये कोल्हापूरचं अर्थशास्त्राचा कणा असलेली एक महत्त्वाची संस्था म्हणून गोकुळकडे बघितलं जातं. म्हणजे एकूणच कामगार आणि शेतकरी या दोन्हींना सोबत घेऊन जाणारी एक महत्त्वाची संस्था आहे ती. आशिया खंडातली 7 नंबरची डेअरी म्हणून ती ओळखली जाते आणि बऱ्याचदा तिच्या दुग्धोत्पन्नाचे ज्या काही विक्रम आहेत ते अनेकदा आपण वाचत असतो, बघत असतो. तुम्ही रोजगार निर्मितीकडे जेव्हा गोकुळच्या माध्यमातून बघितलं की आबाजींनी प्रयत्न केले आणि भागातल्या बऱ्याच लोकांना, तरुणांना संधी दिली, हे मी बघितलेलं आहे स्वतःहून. बऱ्याच लोकांनी मला सांगितलं सुद्धा की आबाजींच्या माध्यमातून आम्ही नोकरीला लागलो गोकुळला आणि आज आमचं घर व्यवस्थित स्थितीत सुरू आहे. मी हा प्रश्न अशासाठी विचारतोय की एका बाजूला शेतकऱ्यांची अर्थक्रांती होत असताना दुसऱ्या बाजूला कामगारांच्या आयुष्यामध्ये सुद्धा महत्त्वाचा बदल घडवून आणलेला आहे या रोजगाराच्या माध्यमातून. त्याबद्दल काय सांगू शकाल? आता या गेले 40 वर्षामध्ये आबाजींनी बघितलं तर हे आमच्या पंचकृषीमधील एकही गाव असं राहिलेलं नाही की त्या गावातील व्यक्ती कर्मचारी म्हणजे कामाला लावलेला नाही. अच्छा. गोकुळला कोणी सर्व्हिसला नाही असं एकही गाव नाही? असं एकही गाव नाही की ज्या गावामधला किंवा आमच्या गावातील प्रत्येक समाजातील व्यक्तींना आबाजींनी संधी दिलेली आहे. अच्छा. म्हणजे प्रत्येक असा एकही कुठलाही समाज राहिलेला नाही की त्याच्यापासून वंचित राहिलेला आहे. सर्व समाजांना संधी देऊन नोकरी देण्याचं किंवा त्यांना पुढे आणण्याचं काम आबाजींनी केलेलं आहे. बरोबर. हा सगळा वारसा तुमचा असताना पाठीमागच्या शिक्षणाबद्दल मी तुमच्या बोललो, आबाजींच्या तुमच्या संस्कारांबद्दल बोललो आणि वारशाबद्दल बोललो. सरपंच म्हणून तुम्ही आता लोकनियुक्त सरपंच आहात. आज काय परिस्थिती आहे? सरपंच म्हणून तुमच्या कामाची मी बऱ्याच ठिकाणी चर्चा केली, तुमच्यावर लोक समाधानी आहेत. मग ती समाधान असण्याच्या त्या प्रतिक्रिया लोकांनी मला दिलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, कामं झालेली आहेत गावात तुमच्या माध्यमातून? कामं झालेली आहेत. गेली 2 वर्ष मी आता गावात लोकनियुक्त सरपंच म्हणून काम करतोय. अच्छा. तर मी या 2 वर्षामध्ये घनकचरा व्यवस्थापनावरती बरंचसं काम केलेलं आहे. अच्छा.
घनकचरा व्यवस्थापनमध्ये मी बघितलं तर आम्ही 15 वित्त आयोगातून ट्रॅक्टर आणि ट्रॉलीची व्यवस्था केलेली आहे, म्हणजे ओके, घंटा गाडीची व्यवस्था घंटागाडीची केलेली आहे. व्यवस्था केली. आणि त्याच्या मार्फत आम्ही दररोज कचरा गावातील गोळा करतोय अच्छा. आणि त्याच्या पुढे जाऊन आम्हाला त्या कचऱ्यापासून हं, कचरा विघटन करून हं. त्याच्यापासून सुद्धा काही उत्पन्न ग्रामपंचायतीला मिळते का, अच्छा. त्याच्यापासून बघितलं तर कंपोस्ट खत करण्याचं हं. किंवा कचरा वेगवेगळा करण्याचं हे बरोबर. थोडंसं अजून आम्हाला आत्ताच आम्ही सुरुवात केली आहे. ओके. एक 4 महिने झाले असतील आम्ही ह्या गोष्टीची सुरुवात केलेली होती. अच्छा. आणि पुढे जाऊन महिलांना आम्ही जनजागृती करून हं. त्याच्यामार्फत वेगळा कचरा कसा करायचा, अच्छा. घन कचऱ्याचं व्यवस्थापन कशा बरोबर, पद्धतीने करायचं बरोबर. हं. हे आम्ही त्यांना ट्रेनिंग गावाच्या मार्फत देणार आहे. अच्छा. आणि त्याच्यातून बाबा घनकचऱ्यापासून काय ग्रामपंचायतला फायदा होईल हं. हे आम्ही ते समाजापर्यंत नेऊन हं. ग्रामपंचायत चांगली सक्षम करण्याचा प्रयत्न करणार आहे. अच्छा. घनकचरा व्यवस्थापन हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे शहरीकरणात, वाढत्या शहरीकरणात आता आम्ही बघतो कोल्हापूर शहरामध्ये घनकचऱ्याचं व्यवस्थापन हा महानगरपालिकेसाठी बरोबर. डोकेदुखीचा विषय ठरलेला आहे. गावात घनकचरा व्यवस्थापन करावं असं तुम्हाला का वाटलं? ही प्रेरणा कुठून आली तुम्हाला? आणि गावात काय व्हायला लागलं, गावातील आजूबाजूचे गावाबाहेर जाणारे रोड आहेत, हं. त्या रोडच्या साईडला गावातील लोक कचरा टाकायला सुरुवात केली. बरोबर, बरोबर. गावातील हं. गावात पूर्वी काय होतं, प्रत्येकाच्या परड्यामध्ये टाकण्याची व्यवस्था बरोबर, होती, बरोबर, बरोबर. पण आता ती राहिलेली नाही. हा. कुटुंब मोठी झाल्यामुळे घरांची जागा अपुरी पडते. जागा अपुरी पडायला लागली हं. आणि त्यामुळे ते व्यवस्था होणार. हं. ते कचरा कुठं टाकायचा या सगळ्यांनाच प्रश्न होता. हं. आणि तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला की सर्व आम्ही ग्रामपंचायत सदस्य असतील व गावातील लोकांची आम्ही सांगून हा घनकचऱ्याचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी काढलेला आहे. तुम्हाला आजकाल बघितलं तर आमच्या गावामध्ये कुठेही कचऱ्याचा प्रॉब्लेम दिसणार नाही. अच्छा. आणि म्हणजे स्वच्छ गाव करण्याच्या स्वच्छ दृष्टीने. गाव स्वच्छ गाव करण्याचा एक स्वच्छ गाव हरित ग्राम करण्याचा आमचा एक तो उद्देशच होता. अच्छा. आणि ती थीम घेऊनच आम्ही पुढे निघालेलो होतो. अच्छा. हे तुमचं ध्येय अजूनही आहे की अजून होय, होय. गाव ग्रीन करायचं? होय होय. मी थोडंसं पुढे जाईन आणि तुमच्या राजकीय करिअरमधला म्हणा किंवा तुमच्या एकूण आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुम्ही रयत कृषी संस्थेचे चेअरमन आहात. त्या माध्यमातून सुद्धा मुळातच आपला तालुका, करवीर तालुका किंवा कोल्हापूर जिल्हाच हा मुळात शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या अर्थव्यवस्थेवर निगडीत असल्यामुळं शेतकऱ्यांशी संपर्क असणं फार महत्त्वाची गोष्ट असते. बरं. शेतकऱ्यांशी तुमचा संपर्क असतो त्या संस्थेच्या माध्यमातून, काय सांगाल त्याच्याबद्दल? संस्थेच्या माध्यमातून रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघ हं. याची स्थापना 1962 साली बरोबर. स्वर्गीय बोंद्रे दादानी केली. श्रीपतराव दादा बोंद्रे. श्रीपतराव दादा बोंद्रेंनी केली. हं. आणि त्याच्या पुढं त्याची घोडदौड चालू ठेवण्यासाठी किंवा ती पुढे विकासात्मक दृष्टिकोन ठेवून ही SR साहेबांनी त्याची वाटचाल चांगल्या पद्धतीने केली. अच्छा. आणि त्याला छोट्याशा रोपट्याचं वटवृक्ष करण्यात हा SR साहेबांचा मोठा वाटा होता. अच्छा. आणि त्याच SR साहेबांच्या पावलावरती पाऊल ठेवून आबाजींनी सुद्धा संस्थेचं चांगल्या पद्धतीने काम चालू ठेवलं पुढं आणि संस्था चांगल्या रूपाला आणण्याचं काम केलं. अच्छा. या संस्थेच्या माध्यमातून आम्ही बघितलं तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना म्हणजे कमीत कमी ह्याच्यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त कसं उत्पन्न होईल ओके. आणि त्याचा आर्थिक कसं चांगल्या पद्धतीने राहतील हे आम्ही त्याच्यातून दृष्टिकोन ठेवला. त्याचा शेतकऱ्याचा कसा फायदा होईल हा दृष्टिकोन आम्ही त्याच्या समोर ठेवून हे संस्थेच्या माध्यमातून काम करत असतोय. संस्थेचे बघितले तर आमचे हँड मिश्र खत हे एक उत्पादन आमचं होतंय. अच्छा. आणि प्रचंड त्याला मागणी आहे शेतकऱ्यांच्याकडून. ओके. ओके. आम्हाला ते अतिशय म्हणजे आमचं ज्यावेळी गाडी आमच्या शाखेवरती जाते त्यावेळी शेतकरी वाट बघत असतात. अच्छा. कधी मिश्र खत येते आपल्याला उपलब्ध होते. अच्छा. म्हणजे एवढा त्याचा रिझल्ट आहे. बाकीच्या तालुक्यातून सुद्धा आम्हाला मागणी येत असते. अच्छा. आता शिरोळ सारख्या तालुक्यामधून सुद्धा आम्हाला मागणी येत असते. मिश्र खतासाठी मागणी वाढली. तुमचं मिश्र खत संस्थेचं आम्हाला द्या. अच्छा. आम्ही त्यांना म्हणत असतो की तुम्हाला तिथं कुठं उपलब्ध होत असेल तर त्यांच्याकडून तुम्ही घेत जावा. पण ते तसं होत नाही. ते म्हणतात तुमच्या मिश्र खताचा रिझल्ट एक नंबर आहे. अच्छा. त्यामुळे हेच आम्हाला मिश्र खत पाहिजे असा शेतकऱ्यांचा सगळीकडून रिपोर्ट किंवा त्यांचं म्हणणं शेतकऱ्यांचं आहे की रयत सेवा कृषी उद्योग संघाचं जे मिश्र खत आहे हे एक नंबरच आहे. अच्छा. म्हणजे दर्जेदार आहे असं. दर्जेदार आहे. आता गेल्या काही काळापासून आपण बोंद्रे दादांचं नाव घेतलं तर ते त्यांना म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या किंवा एकूण महाराष्ट्राचे एक ते कृषी राज्यमंत्री ते होते आणि सहकारामधलं त्यांचं नाव निर्विवादपणे मोठंच आहे. आपण ते हेच केलं पाहिजे. त्यानंतर तयार झालेलं हे प्रोडक्शन आणि त्याचा तो दर्जा आजही टिकून आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? आहे आजही तसाच टिकून आहे. अच्छा. आणि शेतकऱ्यांची प्रचंड मागणी आहे आमच्या मिश्र खताला. त्याचबरोबर आम्ही त्यांना कमीत कमी दरामध्ये म्हणजे औषध असतील, कीटकनाशक असतील, तणनाशक असेल हे सुद्धा त्यांना उपलब्ध करून देतोय. अच्छा. बी बियाणं सुद्धा आमच्याकडे मिळतात. अच्छा. म्हणजे शेतकऱ्यांचा जेणेकरून कसा बेनिफिट होईल आणि त्यांना हे उत्पादन वाढवण्यासाठी काय करावं लागेल किंवा
आम्ही शेतकऱ्यांसाठी डोस सुद्धा तिथं आमच्या संस्थेमार्फत अच्छा आमच्या शाखा मॅनेजर असतील त्यांना सरळ डोस सुद्धा काढून देत असतात अच्छा की तुम्ही हे खत वापरा म्हणजे तुम्हाला रिझल्ट येईल. अच्छा आम्ही ते शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण सुद्धा करून देऊ शकतोय. अच्छा माती परीक्षणाची सुद्धा होय, सोय होय. आपल्याकडे आहे. सोय आहे. कोण शेतकरी जर भागातला आला आणि आपली माती घेऊन आला आणि आम्हाला परीक्षण करून द्या अच्छा असं सांगितलं तर आम्ही आमची लॅब आहे हां त्या लॅबमध्ये आम्ही चेक करून त्यांना माती परीक्षण करून देतो. लॅबमध्ये सांगतात की पीएच आहे किती आहे होय, काय होय. आहे सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. सांगितलं जातं. अच्छा एक चांगलं काम आहे हे. मी शेतकऱ्यांना या गोष्टीची फार गरज असते. बरोबर. मी थोडंसं पुढे जाईन. मी आता थेट बोलणार आहे तुमच्या आगामी राजकीय कारकिर्दीबद्दल, आगामी राजकीय निवडणुकीबद्दल. मी जिल्हा परिषदेबद्दल बोलतोय. सचिन पाटील सध्या जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत. ते शिवसेनेतून उभे राहणार आहेत आणि त्यांचा एक महत्त्वाचा अजेंडा इथून पुढे सुरू राहणार आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? एकतर आपण राजकीय वारसा म्हणून गोकुळचा एक आपला राजकीय वारसा होता, परंतु थेटपणे तुम्ही आता लोकांच्यातून निवडणुकीला उभे आहात, सामोरे जाणार आहात. काय वाटते त्याच्याबद्दल? आता मी गेले 2 वर्ष ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून काम करतोय. बरोबर. पण सरपंच म्हणून काम करत असताना मी बघितलं हं. की निधी अभावी थोडंसं थांबावं लागते. हं. ही ग्रामपंचायतची तेवढी आर्थिक परिस्थिती नसते बरोबर बरोबर आणि आपल्याला निधी उपलब्ध करून घ्यायचा असेल हं. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून बरोबर. तो उपलब्ध करावा लागतोय. हं. आणि गेले 2 वर्ष बघितलं तर प्रशासन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती आहे बरोबर आणि ती अडचण आम्हाला बरीचशीच होत होती. बरोबर बरोबर आणि आमच्या गावात विकास जर करायचा असेल किंवा भागातील गावांचा विकास करायचा असेल हं. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती जाऊन तर हा निधी जास्तीत जास्त खेचून आणायचं काम मी या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये करणार आहे. अच्छा आणि ह्या विकास कामांच्या ह्याच्यावरती बघितलं तर महिला सबलीकरण हं. किंवा महिला बचत गटांना कसं प्रोत्साहन देता येईल, अच्छा बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळी त्यांची कामं असतील बरोबर किंवा बचत गटांच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देऊन हं. त्यांचं आर्थिक कसं ह्याची वाढ होईल अच्छा हे सुद्धा आम्ही त्यातून चांगल्यापैकी प्रयत्न करणार आहे. अच्छा महिलांचं सक्षमीकरण करण्याचं काम करणार आहे. ओके आणि बघितलं तर घनकचरा व्यवस्थापन असेल हं. किंवा गावातील गटर किंवा ह्याचा विषय असेल, रस्त्यांचाही रस्त्यांचा problem विषय असतो. असेल हं. किंवा गटर रस्ता लाईट बरोबर ह्या मूलभूत गोष्टी आहेत ह्या पूर्ण करण्याचं सुद्धा काम बरोबर ह्या माध्यमातून आम्ही करणार आहे. अच्छा मला एक तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा असा की जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा जिल्हा परिषदेच्या अधिकार क्षेत्रामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण या 2 महत्त्वाच्या बाबी आहेत. शाळांची अवस्था चांगली व्हावी किंवा अधिक चांगल्या शाळा तयार व्हाव्यात यासाठी तुमच्याकडे काही विजन आहे का? याबद्दल तुम्ही विचार केलाय? शाळेसाठी सुद्धा आम्ही आता सरपंच असताना मी आमची एक प्राथमिक शाळा आहे. त्या प्राथमिक शाळेमध्ये थोडी जुनी इमारत आहे आमची आणि ते निर्लीकरण करायचा प्रस्ताव आम्ही पुढे दिलेला आहे. बरोबर पण तिथं प्रशासन नसल्यामुळं तो थोडासा अडकून पडलेला आहे आणि भविष्यात येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही शाळा ती मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने करून लोकांना किंवा जिल्हा परिषद शाळा एक आदर्शवत शाळा व्हावी असं एक आमच्या दृष्टिकोनातून प्रयत्न राहील. यस मी पुढचा प्रश्न तुम्हाला आरोग्य व्यवस्थेबद्दल बोलणार की PHC शिरोलीमध्ये आहेच. पंचक्रोशीतली बरीच मंडळी इकडे येत असतात. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आरोग्य व्यवस्थेसाठी काय तुमच्या डोक्यात आहे? तुम्ही काय गावांना काय घेऊन जाणार आहात आता तुमच्या अजेंड्यातून? आता ह्या पंचकृषीमध्ये बघितलं तर आमच्या गावातील जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ह्या आरोग्य केंद्रामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत आणि आमची इमारत सुद्धा ती जुनी झालेली आहे. बरीच जुनी झालेली आहे आणि बरीच जुनी झालेली इमारत आम्ही त्याचा सुद्धा एक ग्रामपंचायत मार्फत प्रस्ताव दिलेला आहे की ती इमारत निर्लीकरण करून त्याच्यावरती नवीन इमारत आम्हाला मिळावी ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. अच्छा आणि तो प्रस्ताव येत्या काळामध्ये लवकरात लवकर त्याचं निरसन होऊन ते आम्हाला नवीन इमारत मंजूर होईल असं मला एक आशा आहे. आणि ही मी जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र कसे लवकरात लवकर आमच्या गावामध्ये येईल आणि चांगली व्यवस्था होईल, लोकांना त्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांची आरोग्य व्यवस्था चांगली राहावी या दृष्टिकोनातून आपण काम करत राहणार आहे. मी आता एका निर्वाणीच्या प्रश्नाकडे येणार आहे, समारोपाकडे येणार आहे, शेवटाकडे येणार आहे मुलाखतीच्या. तो फार महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला शेवटी मी राखून ठेवला होता. आता आपला पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघ जो आहे तो बराच मोठा आहे आणि एकतर हा शुगर केन बेल्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊसाचा पट्टा आहे. सगळं ऊसावरच सगळं आर्थिक उत्पन्न अवलंबून आहे, ऊस आणि पशुपालनमध्ये. या सगळ्या शेतकऱ्यांची मानसिकता आज काय आहे? जेव्हा सचिन पाटील जातात लोकांकडं आणि सांगतात की मी आता उभा आहे आणि मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आलेलो आहे, काय स्वागत होतं, काय प्रतिक्रिया येतात? आता हा पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघ
हा आता पूर्वीचा आमचा सांगरोळ जिल्हा परिषद मतदारसंघ होता. बरोबर. ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये हं. पाडळी खुर्दमध्ये 4 जिल्हा परिषद मतदारसंघांचा समावेश झालेला आहे. हं. पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बघितलं तर शिंगणापूरच्या गावांचा समावेश आहे. बरोबर. इकडं परितेज जिल्हा परिषद हं. मतदारसंघातील गावाचा समावेश आहे. हं. आमच्या सडोली सडोली खालसा खालसा जिल्हा. जिल्हा परिषद मतदारसंघातील गावाचा समावेश हं. आणि आमच्या पूर्वीचा सांगरोळ जिल्हा परिषद. बरोबर. हा असा मिळून एक बरोबर. नवीन मतदारसंघ तयार Yes, yes. झालेला आहे. आणि ह्या मतदारसंघामध्ये आमच्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचा थोडा भाग येतोय आणि भोगावती सहकारी साखर कारखान्याचा थोडा भाग बरोबर. येतोय. बरोबर. ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये जर बघितलं तर साखर व्यवसाय हं. हा इथं आपल्या इथं थोडासा साखर शुगर बेल्ट आहे. बरोबर. आणि शुगर बेल्टमध्ये बघितलं तर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात त्यांना आर्थिक फायदा व्हावा या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी साखरेचा किंवा ऊस लावण्याचा प्रयत्न करून बरोबर. ऊसामार्फत त्यांचं आर्थिक कसं उत्पन्न वाढेल बरोबर. ह्या दृष्टिकोन त्यांनी ठेवलेला होता. हं. आणि हा दृष्टिकोन ठेवून त्यांनी साखर कारखान्यांना ज्यावेळी शुगर पाठवतोय आपण आणि साखर कारखान्यात ते घेऊन जातोय त्यातून बरोबर. त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढते. वाटतं. बरोबर. ह्या दोन्ही जिल्हा परिषद ह्या मतदारसंघामध्ये ह्या दोन्ही कारखान्यांचा समावेश झालेला आहे. हं. ऊस उत्पादन काय कशा पद्धतीने होतंय की ऊसाचं उत्पादनामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत असतोय. पण बघितलं तर त्यांना वर्षभर त्याची वाट पाहावी लागते. बरोबर. बरोबर. पण हा व्यवसाय तुम्ही जर बघितला दुग्ध व्यवसाय जर त्यांनी निवडला, बरोबर. दुग्ध व्यवसाय असा व्यवसाय आहे की शाश्वत त्यांना 10 दिवसामध्ये बिल उपलब्ध होते. येस. येस. आता गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून बघितलं तर 10 दिवसामध्ये त्यांना त्यांना बिल मिळते. 10 दिवसात आणि त्यांचं आर्थिक चलन चालते. बरोबर. तुम्हाला कुठलाही व्यवसाय शेतीमध्ये जर उत्पादन घ्यायचं असेल तर कमीत कमी 3 महिने तुम्हाला उत्पादन घ्यावं लागते. कुठला भाजीपाला करायचा असेल बरोबर. किंवा तुम्हाला कुठलंही नवीन पीक घ्यायचं असेल तर ते पीक तुम्हाला आणून ते बाजारात नेऊन विकायचं म्हटलं तर कमीत कमी त्याला 3 महिने जातात. बरोबर. आणि 3 महिन्यानंतर तुम्हाला त्याच्यातून पैसे मिळतात. बरोबर. पण दुग्ध व्यवसाय एक असा व्यवसाय आहे की तुम्ही आज घातलेल्या दुधाचे तुम्हाला 10व्या दिवशी गोकुळ दूध संघामार्फत हे त्याचं तुम्हाला बिल मिळते आणि शेतकऱ्यांचं आर्थिक कुटुंबाचं त्यांच्या सगळ्या गरजा भागून जातात त्यात. अच्छा. करवीर तालुका आणि हा सगळा आपला पंचक्रोशीचा परिसर हा मी सांगितल्याप्रमाणे शुगर कॅन बेल्ट आहे. युवकांची संख्या सुद्धा जास्त आहे मतदारसंघामध्ये आपल्या. आपण बघितलं असेल तुम्ही फिरताय आता आणि त्या निमित्तानं तुमचं युवकांशी सुद्धा संवाद सुरू असतो. युवकांच्या काय अपेक्षा आहेत आणि युवकांसाठी तुमच्याकडे काय आहे सांगायला? नाही, युवकांचं कसं झालेलं आहे, युवक जर बघितलं तर आज त्यांना स्पोर्ट्समन मध्ये जास्त खेळाची आवड आहे त्यांना. बरोबर. बरोबर. आणि बघितलं तर पोलीस भरती असेल किंवा आर्मीची भरती असेल बरोबर. हे करण्यासाठी त्यांना ग्राउंडची व्यवस्था भासवत आहे. अगदीच. अगदीच. आणि आमच्या शुर्ली गावामध्ये ग्राउंड आहे, पण इतर गावामध्ये ग्राउंड नसल्यामुळं त्यांना मुलांना त्याची गैरसोय होते. बरोबर. आणि ती गैरसोय दूर करायची असेल तर प्रत्येक गावामध्ये एखादी चांगली ग्राउंडची व्यवस्था करण्यासाठी मी क्रीडा विभागामार्फत येणाऱ्या काळामध्ये चांगली त्यांना भरघोस असं निधी चांगली सुविधा नाही. चांगली सुविधा किंवा जिल्हा परिषद मार्फत चांगला निधी उपलब्ध करून अच्छा. तिचं त्या कामाचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन. अच्छा. पंचायत राज व्यवस्था आपली त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे. बरोबर. प्राथमिक बघितलं तर ग्रामपंचायत, बरोबर. त्यानंतर पंचायत समिती व जिल्हा परिषद. आपल्याला जर गावामध्ये निधी आणायचा असेल किंवा गावचे प्रश्न असतील, बरोबर. हे नागरिक गावातले प्रथम जाऊन आपण सरपंचांना सांगत असतात. आणि तो सरपंच काय करत असतोय, आपल्या वॉर्डमधील सदस्यांना विचारून बाबा ह्या वॉर्डमध्ये काय अडचण आहे बरोबर. किंवा गटर किंवा लाईट किंवा पाण्याची व्यवस्था असेल किंवा रस्त्यांची व्यवस्था असेल, हे जे प्रश्न ग्रामपंचायतमध्ये येत असतात ह्याची पूर्तता करायची असेल तर तुम्हाला जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीतून निधी आणावा लागतो. बरोबर. आणि हा निधी जर आणायचा असेल तर आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलेक्शन लढवली पाहिजे. बरोबर. आणि ही लढवत असताना जर बघितलं ह्या अडचणी मला ग्रामपंचायतमध्ये भासवत होत्या आणि हे पूर्ण करण्यासाठीच मी या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवत आहे. अच्छा. आणि ह्या निवडणुकीतून मी आमच्या गावाला असेल किंवा आमच्या या पंचकृषीला असेल जास्तीत जास्त निधी खिचून आणण्याचा मी प्रयत्न करणार. कारण आमदार चंद्रदीप नरके साहेबांनी मी इथं ग्रामपंचायतमध्ये असताना जवळजवळ 45 लाख रुपयाचा निधी त्यांनी मंजूर करून दिला. त्या माध्यमातून आम्ही गावातील अंतर्गत रस्ते आणि गटर्स ह्याची आम्ही व्यवस्था चांगल्या पद्धतीने करू शकलो. आमच्या गावातील रस्ते आता बघितले तर जवळजवळ 70-80% रस्ते जवळजवळ पूर्ण करत आलेले आहेत. राहिलेले रस्ते सुद्धा नरके साहेबांच्या माध्यमातून नरके साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येत्या काळामध्ये तुमच्या गावातील सर्व रस्ते आम्ही पूर्ण करून देतो. आणि आता त्यांच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ अनेक 20 लाख रुपयाचा निधी लावून
हे रस्ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करायला लागलो. अच्छा. आमदार चंद्रदीप नरके साहेब आणि आबाईंच्या माध्यमातून हं. चांगल्या पद्धतीनं आम्ही वरच्या राजकीय त्यांचा म्हणजे राजकीय दबदब्याचा वापर करून. राजकीय दबदब्याचा वापर करून हं, हं. जास्तीत जास्त निधी आमच्या मतदारसंघात खेचून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू अच्छा. आणि सर्व गावांचा विकास कशा पद्धतीने होईल किंवा त्यांच्या पायाभूत सुविधा कशा पूर्ण होतील हे बघण्याचं आम्ही काम या माध्यमातून करू. नक्कीच. मी तुम्हाला आता तुम्ही आमदार चंद्रदीप नरकेंचं नाव घेतलं. चंद्रदीप नरके आश्वासक चेहरा म्हणून तुमच्या विकास कामांसाठी निधी देतील का याची तुम्हाला खात्री आहे? आजकाल बघितलं तर नरके साहेबांचं आमच्या भागामध्ये हं. एक कार्यसम्राट आमदार अच्छा. म्हणून असंच नाव आहे. हं. कारण त्यांच्या कामावरती जास्त फोकस आहे. अच्छा. आता आम्ही बघितलं तर आम्ही कुठलंही काम त्यांच्याकडे घेऊन गेलो हं. तर ते पूर्ण करण्याचं आश्वासन ते देतात आणि पूर्ण करतात. हं. नुसतंच आश्वासन देत नाहीत किंवा हं. बघू किंवा असं नाही. हं. तर ते म्हणत असतात की सचिन तू आलायस हं. पण हे काम घेऊन आलायस आणि 100% आम्ही पूर्ण करून देणार. अच्छा. कोणतंही काम आम्ही घेऊन गेलो आणि ते पूर्ण नाही झालेलं हं. असं कधीच होत नाही. अच्छा. तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल मी एक गोष्ट तुम्हाला विचारणार आहे. मी बऱ्याचदा कोणाची मुलाखत किंवा पॉडकास्ट घ्यायच्या आधी त्या गावातल्या लोकांची किंवा आजूबाजूला त्या परिसरामध्ये विचारत असतो. तुमच्याबद्दल असं बोललं जातं की ते बोलतात कमी, फार कमी बोलतात, पण त्यांचं काम चांगलं आहे. तुमच्याबद्दल लोकांची अशी प्रतिक्रिया काय वाटतं तुम्हाला? मी पण बऱ्याचदा मगापासून बघत होतो, मी फार अबोला आहात किंवा मितभाषी आहात. बरोबर. कामावर जास्त फोकस आहे म्हणून तुम्ही कमी बोलता, काय कारण आहे? नाही माझा मुळातच स्वभाव तसा आहे की कामाला मी जास्त प्राधान्य देतोय. अच्छा. बोलण्यापेक्षा काम करून दाखवणं योग्य आहे. नाही कसं होतंय नुसते आश्वासन देत गेलो ओके. आणि काम नाही झालं हं. तर ते दिसायला पण बरोबर दिसत नाही. बरोबर. परत मला लोकांच्या दारात जायचं असते. अच्छा. तर मी ते कामच करून दाखवतोय. हं. नुसतं बोलून काही दाखवत नाही. नाहीतर इतर लोक जर बघितले तर नुसते आश्वासन देत सुटतात अच्छा. आणि काम काहीच प्रत्यक्षात होत नाही अच्छा. आणि कपॅसिटीपेक्षा जास्त आश्वासन देत असतात. म्हणजे तुम्हाला तुमच्या कामातला विश्वास टिकवायचा आहे. होय. नक्कीच. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही एक विकास कामांची म्हणजे विकासगंगा आणणारी एक महत्त्वाच्या संस्था आपण जसं म्हटलं पंचायत राजमधल्या आहेत. आता पारडी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघ जो आहे त्याच्यामध्ये विकास कामांची अवस्था काय आहे? काय वाटते तुम्हाला जेव्हा तुम्ही बाहेर बघता तेव्हा तुमच्या दृष्टीतनं कसं दिसतं तुमचा मतदारसंघ? आता बघितलं तर पूर्वीचा आमचा सांगरोळ जिल्हा परिषद मतदारसंघ होता. बरोबर. या सांगरोळ जिल्हा परिषद मतदारसंघामधून जे मागच्या वेळी निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य असतील हं. व पंचायत समिती सदस्य असतील हं. यांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये कोणतंही असं भरघोस काम झालेलं नाही हं. किंवा निधी कुठलाही असा भरघोस आलेला नाही अच्छा. किंवा आमच्या ग्रामपंचायतला सुद्धा तिने कधी येऊन विचारपूस केलेली नाही की तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये काय अडीअडचणी आहेत हं. किंवा तुम्हाला कुठल्या बाबा निधीची कमतरता आहे का किंवा बरोबर. गावात तुमच्या काय सामाजिक प्रश्न आहेत का बरोबर. अशी कुठल्याही गोष्टीची तिने विचारपूस केलेली नाही. बरोबर. आणि ह्या 2 वर्षामध्ये मी ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना ह्या गोष्टीची मला कमतरता भासत होती आणि मी ह्या माध्यमातूनच मी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी जिल्हा परिषदसाठी इच्छुक म्हणून मी नरके साहेबांच्याकडे मागणी केली. नरके साहेबांच्याकडे मागणी करत असताना नरके साहेबांनी मला लगेच सांगितलं की सचिन मी तुझं काम 2 वर्ष बघितलेलं आहे हं. हं. ग्रामपंचायतमध्ये आणि तू चांगल्या पद्धतीनं काम करतोयस. गावातून सुद्धा चांगला तुझा रिपोर्ट मला आलेला आहे आणि मी तुला 100% उमेदवारी देणार असं त्यांनी मला आधीच सांगितलेलं होतं नरके साहेबांनी आणि मी त्यांच्याकडे तशी मागणी केली आणि त्यांनी मान्य करून मला ही उमेदवारी दिलेली आहे. आता मला सांगा तुम्ही सांगितलं की इथं विकास कामांची पोकळी दिसली. होय. ती पोकळी दिसली म्हणून तुम्ही आलात कारण लोक तुमच्याकडे येत आहेत आणि बरोबर. म्हणतात की आता तुम्हीच आमचं नेतृत्व करा. खरंच इतकी वाईट परिस्थिती आहे? नाही कसं वाटतंय निधी खेचून लोक आमच्याकडे काय चांगला दृष्टिकोन ठेवून येत असतात की कामं होतील बरोबर. पण आम्हाला पण हात बांधले जातात आणि ते काम पूर्ण करायसाठी वरनं निधी आणावा लागतो बरोबर. आणि तो निधी आणायचा असेल तर ते आपलं काम झालं पाहिजे. पण पूर्वीच्या जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा पंचायत समिती सदस्य असतील हं. यांच्या माध्यमातून आमच्या गावात कोणतंही असं भरघोस काम झालेलं नाही बरोबर. आणि ते करायचं असेल तर मला ह्या सभागृहात जाऊन ते पूर्ण करायला लागेल. यासाठी मी निवडणूक लढवत आहे. मला चहा दिलात तुम्ही आणि तुम्ही चहा घेतलेला नाही आहे म्हणजे तुम्ही पूर्वी घेऊन झालाय तुमचा का तुम्ही घेतच नाही मी चहा वगैरे काही घेतच नाही. मी चहा कॉफी अच्छा. काहीच घेत नाही. मी दूध पूर्वी घेत होतो. बरं. पण पूर्वी म्हणजे? पूर्वी म्हणजे शालेय जीवनात ओके असताना ओके ओके. म्हणजे मी 10वी 11वी 12वी पर्यंत जोपर्यंत होतो म्हणजे बरोबर. माझं स्पोर्ट्समनशिप होती बरोबर. त्यावेळी मी ते दूध घेत होतो. बरोबर. त्यावेळी माझं डेली 1 लिटर मी दूध घ्यायचो. रोज 1 लिटर? रोज 1 लिटर मी ते दूध पितो. पचायचं दूध? पचत होतं मला. आता सुद्धा तुम्ही माझ्यावर पैज लावली हां. तर मी 1 लिटर दूध पिऊ शकतोय. ओके ओके ओके. म्हणजे दुधाची एक तर दुग्धक्रांती आपल्याकडे झालेलीच आहे पण ती शरीरासाठी सुद्धा पोषक आहे म्हणून तुम्ही पूर्वी बरोबर. दूध घ्यायचं पण आता चहा पण नाही घेत. दुधामुळे काय होते कॅल्शियमचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढतं.
आणि कॅल्शियमची जर कमतरता पूर्ण करायची असेल, दुधासारखं हे चांगलं आणि आपल्या शेतकऱ्यांना बघितलं तर दूध हे सहज उपलब्ध होते. हो हो अगदीच घरीच कॅल्शियमची उपलब्ध होते आणि मुलांचे हाडं बळकट होण्यासाठी दुधाचा उपयोग होतो. बरोबर. मला सांगा, राजकीय नेत्यांच्या दिनक्रमाविषयी फार चांगली चर्चा होत असते. म्हणजे साहेब उठतात कितीला, म्हणजे अजितदादांच्या सुद्धा दिनक्रमावर बरीच चर्चा होत असते. काय करतात, कसं करतात, किंवा इतर सगळ्याच नेते, बाळासाहेबांच्या, उद्धवसाहेबांच्या, राजसाहेबांच्या, सगळ्याच राजकीय नेत्यांच्या दिनक्रमाविषयी चर्चा नेहमी होत असते. तुमचा दिनक्रम कसा आहे? माझा दिनक्रम जर बघितला तुम्हाला सांगतो मी सकाळी पहाटे 4 वाजता उठतो. 4ला उठता? 4 वाजता उठतो. मग रात्री झोपण्याची वेळ किती? माझी रात्रीची झोपण्याची 10 वाजता मी झोपलेला असतो. 10च्या नंतर तुम्ही जागत नाही? नाही. ओके. मी सकाळी 4 वाजता उठतो. उठल्यानंतर माझं डेली 1 तास रनिंग असते. 1 तास रनिंग करून आल्यानंतर मी जिम मध्ये जातो. बरोबर. जिम मध्ये 1 तास वेळ घालवतो. बरोबर. आणि माझे असे 2 तास व्यायामासाठी मी सकाळी काढलेले असतात. ओके. आणि त्याच्यानंतर मी पुढच्या कामासाठी मी जात असतो. ओके. माझा दिनक्रम जर बघितला तर मी सकाळी 11 वाजता मी जेवतो. 11 ते 12 याच्या दरम्यान जेवतो. दिवसभर मी परत काही खात नाही. चहा सुद्धा नसतोय माझा. परत संध्याकाळी 7:30 वाजल्यानंतर मी जेवतो. आणि 10 वाजता मी झोपतो. म्हणजे आदर्श वादी अशी तुमची जीवनचर्या आहे. बरोबर. दिनचर्या आहे आणि ही चांगली आहे. याच्यामुळे काय फरक जाणवतो तुम्हाला की तब्येत नीट राहते? तब्येत नीट राहते माझी. चांगलीच आहे तब्येत तशी. म्हणजे स्पोर्ट्समनशिप अंगात असल्यामुळे माझी तब्येत एकदम चांगली आहे. आणि ह्याच्यामुळे फ्रेशनेस राहतो. बरोबर. म्हणजे विचार करण्याची क्षमता पण वाढते. अच्छा. चांगल्या पद्धतीनं. आजकाल जर आपण दादा बघितलं तर समाजामध्ये किंवा एकूणच आपल्या आजूबाजूला परिसराला आपला भवताल जर आपण बघितला तर तो भवताल सगळा व्यसनाधीनतेने ग्रासलेला आहे. नवीन व्यसनं आलेली आहेत. म्हणजे आता ते एक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते व्हाईटनर टाकून वगैरे त्याचं व्यसन सुरू आहे. हे अगदी म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. बरोबर. म्हणजे आधीची दारू वगैरे या सगळी व्यसनं आहेतच, पण ॲडव्हान्स व्यसनं आलेली आहेत आणि पिढीच्या पिढीनं असायला लागलेली आहे. तुम्ही काय सांगाल किंवा नेते म्हणून किंवा आजकाल बघितलं आपण तर जंक फूडचं प्रमाण वाढलेलं आहे. मुलांच्या मध्ये पॅकेट बंद खाण्याचं पदार्थांचं प्रमाण वाढलेलं आहे. बरोबर. ही पॅकेट बंद खाण्यामुळं आपल्या शरीरावरती काय परिणाम होतोय ह्याचा एक माणसांना अवेअरनेस नाही आहे. बरोबर. आणि तो आणून देण्याचं काम बरोबर ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण करू शकतोय. राईट. शालेय मुलांच्याकडे जाऊन ते शाळेत जाऊन आपण त्यांना सांगू शकतोय की बरोबर खाद्यपदार्थ तुम्ही खाताय हे चुकीचं आहे किंवा हे खाद्यपदार्थामुळे तुमच्या शरीरावरती काय परिणाम होतात. तर ह्याला एक वेगळी अँगल देण्यासाठी आपण महिलांच्याकडून आपल्याच गावामध्ये उपलब्ध होणाऱ्या बचत गटांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं चांगले पदार्थ असतील, राजगिऱ्याचे लाडू, पौष्टिक पदार्थ असतील, राजगिऱ्याचे लाडू म्हणा, चिकी गुडदाणी म्हणा किंवा असे पदार्थ असतात. आता परवाच आम्ही महिलांसाठी आमच्या अंगणवाडीमध्ये असाच कार्यक्रम ठेवलेला होता की त्यात वेगवेगळे पौष्टिक पदार्थ तयार करून आणायचे. बरोबर. तर त्यात बघितलं आम्ही तर की बिस्किट करून आणलेली होती. नाचणीपासून तयार केलेली बिस्किट होती. ओके. ती बिस्किट मी बघितली तर ही म्हणजे बाजारातून बिस्किट आणल्यात का काय असं मला थोडंसा हे झालं. इतकी दर्जेदार वाटत होती. मग ती घेतलीत मी आणि त्याचं बघितलं तर ते नाचणीपासून तयार केलेली अतिशय उत्कृष्ट बिस्किट गावात आमच्या तयार केलेली होती. अच्छा. मी लगेच महिलांना सांगितलं की तुम्ही ह्याचा एक ग्रुप तयार करा आणि ह्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या गावात कळेल की बाबा कुठले पदार्थ कुणाकडे मिळतात. अच्छा. म्हणजे गृहोद्योगच करायचा तुम्ही संकल्प केला. रोजगार त्यांना उपलब्ध होऊन जाईल. ओके. एक बाबा बसल्या बसल्या तुम्ही ऑर्डर घेऊ शकताय. गावातून तुम्हाला फोन आला की मला हा पदार्थ करून द्या तर लगेच त्या महिला देऊ शकतील. बरोबर. कसं बघितलं सगळ्यांच्याच अंगामध्ये तो गुण नसतोय. बरोबर. सगळ्याच काही गृहिणी नसतात. बरोबर. ज्या असतात त्यांचा कलागुणांचा वाव दिला पाहिजे आणि ते पुढे आले पाहिजे. डेफिनेटली. सचिन पाटील साहेब, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तुमचे आभार मानतो. हे होते माझ्याबरोबर पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार सचिन विश्वासराव पाटील. मी कामातून बोलेन, मी बोलण्यापेक्षा कामावर जास्त फोकस करेन. मी माझ्या भागाचा विकास इथले आमदार चंद्रदीप नरके यांच्या माध्यमातून करेन. लोकांना कचरा व्यवस्थापन आणि इतर गोष्टींच्यासाठी जो काही निधी उपलब्ध करणं शक्य होईल तेवढा मी करेन असं ते सांगतायत. त्यांच्या बोलण्यामध्ये विश्वास दिसतोय, त्यांच्या मांडणीमध्ये आत्मविश्वास दिसतोय. तो आत्मविश्वास तुमच्या विजयापर्यंत नक्कीच जावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुमचं मी आभार मानतो. एक विकासाचा मुद्दा घेऊन त्या धोरणावर तुम्ही पुढे जाताय ही एक चांगली गोष्ट आहे. पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा परिषदेला एक फार महत्त्व असतं, कारण ती एक शिखर संस्था असते या त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेमधली. तिचा फायदा व्हावा, गावाला व्हावा आणि मतदारसंघाला व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपले आभार मानतो. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.